नाही अमृता, मी खरंच तुझा गुन्हेगार आहे. खूप आधी तुझ्याशी स्पष्ट बोलायला हवं होतं, पण अजूनही वेळ नाही गेली आहे. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण तुझ्या प्रेमात नसताना प्रेमात आहे असं दाखवणं याच्या इतकी मोठी फसवणूक नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्या मी तुला सगळं सांगणार आहे. उद्या आपण लंचला बाहेर जाऊ. लय पिटलं ग बाई पोरांना. पण आपल्याला पाहिजे तो रिजल्ट मिळाला की नाही? आता अक्षय अमृता बी देवाला नमस्कार करत असतील, म्हणत असतील बाबा त्या भैरा काकाच्या आणि बडबड्या काकूच्या तावडीतून सोडवली र बाबा. काय हो जाऊ बाई, काय बोलताय तुम्ही? बहिरे काका काय, बडबडी काकू काय, काय? आता जे हाय ते हाय, नाही का ग वसुदे? हो. म्हणजे आपल्यात जे दुर्गुण आहे ते आपण मान्य केलेच पाहिजे की नाही? ते बरोबरच आहे तुम्ही म्हणताय अगदी. पण संपलं का व्रत? अक्षय आणि अमृताचं संपलं? आता झालं समजा स्पष्ट. आता मी माझ्या रूम मध्ये झोपते की. वा वा वा. आता पोरांना मिळेल निवांतपणा, नांदतील बाबा सुखान. साधने आता आम्ही पण निघतो बाय. गप्पा मारायच्याच राहिल्या व तुझ्या पोटभर. काय काय झालं काय बोलतो? हर्षवायू निघाली वरात काकूची जेजुरीला. बाबो चालले ना बघ मी जेजुरीला. माझीच चूक आहे हो, मीच बोलवलं नाही का त्यांना, आणि सगळा डाव माझ्यावरच उलटला. पण काय उच्छाद मांडला होता तुमच्या काकूने. वा, त्या अक्षय आणि अमृताला एकत्र आणण्यासाठी नुसतं जीवाचं रान चाललं होतं. अगं पण त्यांचे प्रयत्न सफल झाले ना. अक्षय अमृता एकत्र आले ना. असे कसे येतील? कसे येतील एकत्र? इथे ही वसुधा बसली आहे ना मध्ये, कसे येतील एकत्र? आता बघा मी काय करते ते. एकदा फक्त तुमचे ते काका आणि काकू आहेत ना, त्यांना जेजुरीला जाऊ दे, मग बघा. आता काय करणार आहेस तू सांग? पहिली गोष्ट, त्या नकटीला तिची जागा दाखवणार. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, कियाराला शोधून काढणार. जोपर्यंत काकू या घरात होत्या ना, तोपर्यंत या घराभोवती असं अदृश्य असं कवच तयार करून ठेवलं होतं त्यांनी. काहीही करायला जा, हजार टपकल्याच पाहिजेत तिकडे खो घालण्यासाठी. पण आता नाही. आता काकू गेल्या की सगळे भ्रमात असतील, तेव्हा मी बघते बरोबर. कोणी काही म्हणू देव, मी तुम्हाला सांगते ना, अक्षयच्या मनात अजूनही कियारा आहे. लिहून घ्या माझ्याकडनं, डाव्या हाताने द्या, लिहून देते. काय थांब जरा ग, पण तुझ्याकडे असा कुठला पुरावा आहे? डोळे हे जुलमी गडे. जुलमी नाहीयेत, एक्सरे मशीन आहेत माझे डोळे. मला बरोबर दिसतं समोरच्याच्या मनात काय चाललंय ते. तसं मला अक्षयच्या मनातलं दिसलंय. अक्षयच्या मनात अमृता नाहीच आहे. अक्षयच्या मनात आहे ती कियारा. खरंच? मग आता काय वाटेल ते झालं ना, तरी कियाराला शोधून काढायचं. एकदा का ती हातात आली की मग मी आहे आणि ती नकटी आहे. साधने चल बाय, आता आम्ही पण निघतो. हा, राहा की 4 दिवस. कसं आहे, खंडेरायानं ज्या कामासाठी आम्हाला बोलवलं ना, ते काम झालं बाय. आता आमचा शेर संपला इथला. आपलं जिथं काव आहे तिथं जाऊन पडावं. आता आम्ही बी नांदू आमच्या जेजुरीत. पण हेही घर तुमचंच आहे. हा, इथली माणसंही तुमचीच आहेत. थोडा आधार वाटतो तुमचा आम्हाला माहिती. आम्ही किती मोठे असलो ना तरी असं वाटतं आपण लहानच आहोत. आपल्याला कोणीतरी प्रेम करतंय, आपली काळजी घेतंय, कोणीतरी आशीर्वाद देतंय.
केवढा मोठा आधार वाटतो आम्हाला तुमचा. केवढं मोठं संकट कोसळलं होतं आपल्या घरावर, पण तुम्ही येऊन कसं चुटकी सरशी त्याला दूर केलं. एवढी मोठी कोंडी तुम्ही फोडलीत. खरंच तुमचे आभार आभार कसे मानू हेच कळत नाही मला. व्हायला का गंगा जमना? काय ग साधने, जाऊ का नको जेजुरीला? नका जाऊ म्हटलं तर राहणार आहात का तुम्ही? काय ग बाय. तुमचे किती लाड करायचे ते मला. मला सगळं तुमच्या आवडीचं करायचं होतं. तुम्हा दोघांचं कौतुक करायचं होतं. आपल्या सुखदुःखाच्या गप्पा राहूनच गेल्या सगळ्या गोंधळात. थांबा ना, आता आपण परत जाऊया ना भेळपुरी खायला, तुमचं आवडीचं कणीस खायला, शेवपुरी खायला. हा जाऊ जाऊ, हा नक्की जाऊ बाई. पण आता तुझ्या जाऊबाईला जाऊ देशील का नाही? काय हो, तू बाय ना, कशी ग बाय माझी सास. अहो काकू, शी किती डास झाले सारखी आपली बुणबुण बुणबुण बुणबुण. शी हो दचकले ना मी. अशा मांजरीच्या पावलांनी आलात तुम्ही. अगं संकट नेहमी दबक्या पावलांनीच येतं. दवंडी नाही पिटत यायच्या आधी. अच्छा, म्हणजे तुम्ही संकट आहात की काय? विनोद केला एका लहान मुलीनी, विनोद केला. तुला असं वाटत असेल ना की एवढी मोठी संधी अक्षयनी सोडली आपल्या प्रेमासाठी, तर आता आपण दोघे राजा राणी हो ना. अहो पण तसंच आहे ना. नाही म्हणजे तुम्हाला जरी आवडत नसलं ना तरी तेच सत्य काकू. नाही म्हणजे फक्त टूर सोडली असं नाही बरं का. होळीच्या दिवशी तो म्हणाला मला, आय लव्ह यू. Oh my God! I love you असं म्हणाला बांगेच्या नशेत. माझ्या आनंदनेच तर भांग मिसळली होती थंडाईमध्ये, माहितीये मला. आणि तुलाही माहितीये की नाही? खरंच भांगेच्या नशेत बोलला असेल का अक्षय? काय खरंच अक्षय भांगेच्या नशेत बोलला असेल असाच विचार करतेस की नाही? मनकवडी आहे मी. झाली ना पत्ती कुल. मी तुला फक्त सावध करायला आले होते ग. नाही म्हणजे आमच्या अक्षयचा तू काही पहिला चॉईस नाहीयेस, तेव्हा या भ्रमात राहू नकोस की तो तुझ्या प्रेमात पडलाय. उद्या जर कियारा त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली अक्की बेबी, तर अक्षय तुझा हात सोडून तिच्या मागे धावत सुटणार. मागे वळून सुद्धा बघणार नाही ग तुझ्याकडे. नाही मग तेव्हा तुला असा धक्का बसेल की नाही? हो की नाही? म्हणून आपलं मी तुला आता सांगायला आले होते. लावायची का पेट? नाही म्हण नको. हरणार तू, आणि मला जर माहितीये की तू हरणार तर कशाला तुला खड्ड्यात घालू, हो की नाही? जा दे चल, जा दे. सोडलं तुला, सोडलं. जा अमृता जा. जा म्हणजे घराच्या बाहेर जा नाही ग. जा अमृता जा. पीले अपना काढो. तेव्हा नव्हता तो नशेत. सॉरी काकू. पण आम्हाला एकमेकांच्या रंगात रंगून जायला
नशेत असण्याची गरज नाही. नमस्कार करते. अगं असते का नाही ग, अशी आहे की ग अंगाशी. भरल्या का हिरी परत? काय ग बाई, मेनाचं हृदय घेऊन जगते ग माझी साधना. हं? चला निघतो मग आम्ही. अगं बाई, निघतो म्हणून पाय गुतले इथेच, ऐक नाही. बर पोरींनो, नीट राहावा हा. समजा ऐकायचं मायचं, कळतंय का? भाग्यश्री, हे बाबा आता किती दिवस असं गोड गोड हसत राहणार ग? कधी देणार आहेस गोड बातमी? हा लवकर द्यायची बरं का. मी खंडेरायाजवळ नवस बोलली आहे तुझ्यासाठी, आणि मग यायचं समद्यानी जेजुरीला बर का. अंगाशी ए वसुदे बाबा, नीट राहा. बाई तुझ्या आग्रहामुळे येणं झालं बघ. तुझ्या स्वप्नात आले नसते तर येणं झालंच नसतं माझं. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं की नाही? खरं की नाही अमृते? खरं का नाही? बाई समज कशाला? अगं बोलू की गुरुजीला. हा लाव यांचं नव्यात लग्न. अहो, हा लाव की लाव. अय्या लग्न? काकू आजी, ही आयडिया सॉलिड आहे. आजी, मी काय म्हणते, तुम्ही इथेच थांबा आणि यांचं लग्न लावून जा. नाही बाई, माझं लग्न माझ्या घराशी लागलंय. अगं किती दिवस घराच्या बाहेर राहू? माझी गाय गुरु वाट बघतात ग. हा आता डायरेक्ट तुझ्या लग्नाच्या वेळेला येईन मी. हा सोयरीक जमू दे तुझी चांगली. 15 दिवस आधी येते मग कुरड्या पापड करायला. कसं लाजलं बघ. काय बाई साधने, तुझ्या नाती म्हणजे लाजळीचं झाड आहेत ग. चल निघते बाय. बोलतच राहिली मी बडबडी काकू. अव हा? निघायचं का? नाही, मी काय म्हणतो, उशीर फार झालाय, आम्ही आता निघतो. हो अरे चल ग बाय. दिनकर. हो. तात्यांचा फोन आला होता, पुण्यापर्यंत पोहोचलेत ते. चला. चपटून छान आहे ना. माई असं परत लग्न करतात का ग? ईश करतात की आजकाल, नाही का? लग्नाला 25 वर्ष झाली म्हणून करतात, लग्नाला 50 वर्ष झाली म्हणूनही करतात. मग तसंच त्याच बायकोवर लग्न करायचं म्हणजे काहीतरीच आहे, नाही का? काय म्हणालीस? त्याच बायकोबरोबर परत लग्न करताना मजा येत असेल ना, असं म्हटलं. हो, मला तर बाई कल्पना फारच आवडली, आणि विशेष करून आपल्या अक्षय अमृताच्या बाबतीत. नाही म्हणजे आधी त्यांचं लग्न झालं ते त्यांच्या मनाविरुद्ध झालंय, पण आता कसं सगळे विधी तर अगदी मनापासून करतील, असे वरवरचे नसतील, नावापुरते नसतील. घरातल्या घरातच करूया आपण लग्न. अय्या माई, म्हणजे त्या दोघांना नवरा नवरी सारखं नटवायचं ना? मग अर्थातच. वहिनी, लग्न म्हणजे प्रॉपर लग्न होणार आहे.
ए शर्मिष्ठा, म्हणजे आपण पण नटायचं ना? हो. हो 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 तू पण नट. वसुधा, आणि वहिनी खूप मजा येणार आहे. आणि कसं आहे, आधी जे लग्न झालं होतं त्यात सगळेच गंभीर होते, पण आता उद्या जे लग्न होणार आहे ना त्यात सगळे खुश असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे फोटोही छान येणार आहेत. घ्या सगळ्यात आधी घ्यायचे फोटो. बरं, तुमचं काय मत आहे या बाबतीत? अहो तुम्ही ठरवलंयत ना, मग तुमच्या मनासारखं होऊन जाऊन दे. काय रे, ठरवायचं का नक्की? नाही, मी काय म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण मृदूला नाहीये ना. हो ती तर हवी. हो 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 मृदूला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि आणि मुख्य म्हणजे अण्णा, अहो त्या अमृताचे आई बाबा नकोत का? कन्यादान कोण करणार? अरे आपण हे सगळं आपल्या मनाच्या समाधानासाठी करतो. असं करा, तू आणि वसुधा करा कन्यादान. हो हो चालेल आई बाबा. आणि आई, तुम्ही उद्या कोणती साडी नेसाल? काळी. काळी सोडून कुठली? काळं नेसायचं नाहीये, कोणी काही घालायचं नाही काळं बिळा. सांगायला लागतं. भाग्यश्री, अगदी छान नटा सगळ्यांनी, समजलं ना? अगं आपल्यासाठी आणि त्यांच्या सुखासाठी फक्त हा विधी करायचा इतकंच. माई, मी पटकन जाऊन त्या दोघांना सांगून येऊ. नाही 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 नाही, नको वहिनी, आता नको. आपण उद्या सकाळी सरप्राईज देऊयात त्यांना. ए हो चालेल. बरोबर, चालेल. हो. हा, अरे अनंता, आता गुरुजींना फोन करणं, बाकी सगळी धावपळ तुला करायची आहे. हो हो अण्णा, मी सगळं करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो. आणि ही आहेच मदतीला तुझ्या. नाही अमृता, मी खरंच तुझा गुन्हेगार आहे. खूप आधी तुझ्याशी स्पष्ट बोलायला हवं होतं, पण अजूनही वेळ नाही गेली आहे. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण तुझ्या प्रेमात नसताना प्रेमात आहे असं दाखवणं याच्या इतकी मोठी फसवणूक नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्या मी तुला सगळं सांगणार आहे. उद्या आपण लंचला बाहेर जाऊ. खूप कठीण जाईल मला, पण तरी मी सांगेन तुला की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि आपण आता खरंच वेगळं झालं पाहिजे. दिसतं तसं नसतं असं आपण नेहमीच म्हणतो, पण इथे मात्र जे दिसतं तेच असतं. इथे म्हणजे कुठे? बिग बॉसच्या घरात. पहा बिग बॉस आपल्या मराठीत 15 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता. आता बिग बॉस म्हटलं की चर्चा तर होणारच.